आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप करत अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीने मतदार यादीची होळी केली। पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक मतदार यादीची होळी करत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नव्या मतदार यादीत अनेक नागरिकांची नावे वगळण्यात आली आहे। काही ठिकाणी नावे 2 ते 3 वेळा करण्यात आल्याचं आढळलं आहे। या गोंधळामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय। या प्रकरणाकडे निवडणूक आयोगाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा मनसे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यानंतर शेकडोंच्या संख्येने मनसे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी रेल्वेने प्रवास करत मुंबईतील सत्याच्या मोर्चासाठी रवाना झालेत। आज या भारतामध्ये आणि या शहरामध्ये देखील जी वोट चोरीचा प्रकार चाललेला आहे, आता कालपर्यंत कंट्रोल चार्टला जी नावं होती, आज रात्री यादी जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे। आणि हे फक्त इथे शहरात विकास न करता फक्त याद्यांचा विकास करतात आणि निवडून येतात। यांच्या विरुद्ध हे आम्ही जन आंदोलन उभं केलेलं आहे। मनसे, राष्ट्रवादी, उभाटा, काँग्रेस सर्व पक्षांनी मिळून हा आज जन आंदोलन केलेलं आहे। हे वोट चोरी बंद करा आणि न्यायाने लढा। खरंच शहराचा विकास करायचा असेल ते ही वोट चोरी बंद करा आणि हे जे हाल चाललेले आहेत आपल्या रिक्षावाले बंधूंचे आणि या प्रवाशांचे ते बंद करा। आपला शहरातील जिन्याकडे लक्ष द्या, पण यांचं लक्ष फक्त पैशाकडे आणि कॉन्ट्रॅक्टकडे आहे। म्हणून यांच्या विरोधात आम्ही हे जन आंदोलन उभं केलेलं आहे। आणि जी वोट चोरी चालू आहे शहरामध्ये डमी उमेदवार आणलेले आहेत आणि शहरावर अन्याय होत आहे, याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। मतदार याद्यामध्ये घोळ आहे हा वेळोवेळी आमच्या राजसाहेबांनी निदर्शनास आणून दिलेला आहे। आणि बोगस वोटिंगमुळे जे खरोखर चांगले कार्यकर्ते असतात ते निवडून येत नाही आणि या बोगसच्या जीवावर हे लोक निवडून येणार, त्याच्या निषेधासाठी आज महाराष्ट्रात आम्ही मोर्चा काढलेला आहे। किती लोक या ठिकाणी मुंबईच्या दिशेने? आता अंबरनाथच्या या कम से कम 1000 एक आहेत, असे प्रत्येक शहरातून येतील आणि अख्खी मुंबई जाम होऊन अख्ख्या दिल्लीला हे कळणार आहे। यापुढे काय भूमिका असणार आहे? या पुढे जी भूमिका आहे ती राजसाहेब, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, उद्धव साहेब हे त्यांची भूमिका पुढे मांडतील। निषेध